गाडीची आमचा पाय भाजला. भाजला. हो. नमस्कार, मी वनिता आणि आजच्या नवीन व्लॉगमध्ये मी अगदी मनापासून स्वागत करते. चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओलासुद्धा लाईक करा. तर आज सकाळी काय झालं, सकाळी 7 वाजता दिव्याश स्कूलला गेला आणि त्याच्यानंतर यायच्या वेळेस म्हणजे गाडीला काहीतरी प्रॉब्लेम झाला होता. आधी पाठीमागं पण एकदा असं झालं होतं की गाडीमध्येच हायवेलाच बंद पडली होती, पण कशी तरी त्यांनी ती चालू करून घेऊन आले आणि गाडी जुनी असल्यामुळे ते त्यांचं ते सारखंच प्रॉब्लेम चालू राहत होतं. सायलेन्सरचं काहीतरी ह्यावेळेस म्हणजे झालं होतं, तर ते दिव्यांश म्हणजे सांगत होता, पण ते सांगत होता काय मला काय समजलं नाही एवढं. मग मी ते भैया आहेत त्यांनाच फोन करून विचारलं की नक्की झाला होता काय प्रॉब्लेम म्हणून. तर त्यांनी सांगितलं की असं असं झालं होतं म्हणून. तर ठीक आहे बोलले. मी बोलले कोणाला काही लागलं वगैरे तर नाही ना, तर ते नाही बोलले. आणि कारण गाडी एकदम अचानकच काहीतरी वाटतं अशी म्हणजे हबकल्यागत झाली आणि ते मुलांना थोडंसं म्हणजे पाठीमागं बसलेल्या मुलांना थोडंसं काहीतरी कोपराला वगैरे असं पायाला असं लागलं थोडं थोडं, पण बाकी जास्त काय एवढं काही झालं नाही. तर इथं मला सगळ्यात मोठा प्रश्न पडलेला असतो तो म्हणजे की स्वयंपाक काय करायचा आणि भाजी काय करायची, हे तर सगळ्यांनाच मोठा प्रश्न पडलेला असतो आणि माझंही तसंच आहे. तर इथं मला काय करावं तेच नेमकं कळत नव्हतं. तर मी म्हटलं आमच्यात तर असा विषय आहे की एका भाजीवर काही चालत नाही, 2-2 भाज्या तर पाहिजेच असतात. तर त्यामुळं मग जेवण करायला मला पण खरं वेळच लागतो, कारण 2-2 भाज्या करा आणि सगळं स्वयंपाक. काही लोकांच्या घरी भारी असतं खरं म्हटलं तर, भात मसाले भात तर मसाले भातावर सगळं होतं ॲडजस्ट, आणि काहींच्या घरात तर एकच भाजी असते आणि असं. तर असो, इथं मला जेवण वगैरे बनवून मी घेतलं आणि त्याच्यानंतर काय झालं होतं, मी थंबनेलमध्ये म्हणजे थंबनेल तुम्ही बघितलंच असेल. तर माझ्या बाबतीत एक म्हणजे फ्रॉड होता खरं वाचलं होतं. आणि काय झालं, मला कॉल आला होता, म्हणजे असं बँकेतनं कॉल आला असं त्यांनी मला सांगितलं आणि फ्रॉड कॉल होता. तर त्यांनी मला कॉल केला आणि बोलले की प्रतीक्षा पवार म्हणून कोणतरी आहे, त्यांनी तुमचं म्हणजे लोन घेतला, त्यांच्या नावावरती लोन घेतलं आणि तुम्हाला विकनेस म्हणून लावलं आहे. तर मी बोलले की माझ्या तर ओळखीची कोण प्रतीक्षा पवार वगैरे असं कोणी नाही आहे. तर ते बोलले की आहे, तुमच्या ओळखीची आहे आणि तुमचा नंबर पण दिला आहे, तर आम्ही कॉल असा कसा करू शकतो ना तुम्हाला. तर तुमचा हा नंबर दिला आहे आणि तुमचं म्हणजे नाव पण त्यांनी सांगितलं, माझं नाव पण त्यांनी सांगितलं, वनिता गायकवाड म्हणून. पण काय झालं होतं, माझ्या माहेरचं आडनाव आहे पवार. तर त्यांनी मला डायरेक्ट असं बोलले की तुमचं म्हणजे पहिलं आडनाव पवारच होतं ना, वनिता पवार. तर मग मी हेच झाले म्हणजे, कारण की ती प्रतीक्षा पवार पण म्हटलं म्हणजे माहेरचं कोणतरी आहे का काय, असं मला पण थोडं म्हणजे काय सुचलं नाही. आणि नंतर मग ते मला डिटेल वगैरे सगळे मागायला लागले, म्हणजे बँक डिटेल वगैरे. आणि मला पहिल्यांदा त्यांनी बोलले की तुम्हाला 4 अंकी नंबर येईल, तर तुम्ही आम्हाला सांगा, एवढं फक्त ते आधी बोलले. तर मी बोलले की असं नाही मी सांगू शकत ना तुम्हाला, कारण माझ्या सासऱ्यांचं असंच 50,000 रुपये गेले होते. तर त्यामुळे मी त्यांना बोलले होते की मी तुम्हाला काही असं नाही सांगू शकत. तर मग त्यांचं जरा डोकं हायपर झाल्यागत झालं आणि मग मला ते बोलले की तुम्ही लोन घेतलं त्यांनी, ते कॉल वगैरे उचलत नाही आणि मग तुम्ही असं कसं म्हणजे तुम्ही माघार घेता नाही का, आणि तुमचं नाव दिलं म्हटल्यावर तुम्ही ओळखीचे असल्याशिवाय असं कोणी नाव देऊ शकत नाही. तर मी बोलले की ठीक आहे, तुम्ही मला त्यांचा नंबर द्या, मी त्यांना कॉल करून विचारते. तर ते नंबर पण द्यायला तयार नाही. आणि मग ते झालं. त्याच्यानंतर मला ते जास्तच म्हणजे बडबड करायला लागले. त्याच्यानंतर ते एक लेडीज होती, तिनं फोन घेतला आणि तीसुद्धा मला वरचढ असे म्हणजे बोलायला लागले की तुमचं त्यांनी नाव वगैरे दिलं आहे, नंबर वगैरे दिला आहे, पोलीस केस वगैरे करू आम्ही आणि तुम्हाला मग सगळं सामोरं जावं लागलं सगळ्याला. तर मी बोलले ठीक आहे, पोलीस केस करायची तर पोलीस केस करा, मला काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर ती अशी बोलली मला की मॅडम तुम्ही शांत व्हा आणि तुम्ही फक्त तुम्हाला जो नंबर येईल, OTP येईल, तो आम्हाला फक्त सेंड करा, बाकी काही करू नका. आणि ती प्रतीक्षा पवार आहे तिचं आम्ही बघून घेऊ, अशी ती मला बोलली. तर मी बोलले काही झालं तरी मी तुम्हाला OTP वगैरे काही देऊ शकत नाही किंवा माझी कोणतीही डिटेल तुम्हाला मी देऊ शकत नाही. तर ती जास्त म्हणजे हायपर व्हायला दोघंही झाले आणि बडबड केली आणि मग फोन मीच इकडून कट करून दिला. आणि परत त्याने कॉल वगैरे काही केला नाही, कारण मी त्यांना सरळ बोलून दिले की तुम्हाला पोलीस केस करायची तर करून द्या, नाही तर काय करायचं ते करून द्या. परत कॉल नाही, काय नाही, काहीच नाही मला. म्हणजे त्यांचं कसं आहे, एखादा मासा गळाला लागला की मग त्याला सोडायचं नाही, अशी त्यांची असतं सगळं. ती बरोबर प्लॅनिंगनं गेम करतात खरं ती लोकं. आणि माझ्या सासऱ्यांच्या बाबतीतसुद्धा असंच घडलेलं होतं. तर मी व्हिडिओ एक बनवला त्या संदर्भात, पूर्ण व्हिडिओ डिटेलमध्ये आहे. आणि
डिटेलमध्ये म्हणजे सगळं कसं कॉल आला, काय झालं ते सगळं मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं. बघायचं असेल तर तुम्ही बघू शकता तो व्हिडिओ. आणि काय झालं, अशा भरपूर केसेस घडलेल्या आहेत की अख्खं अकाउंट खाली झालं आहे. तर आमचं तर काही विषय नाही खाली व्हायचा आमचा अकाउंट काही विषयच नाही, कधी वर नसतं म्हणा. तर असो, तर इथं सगळ्यांनी सावध राहा आणि असं काही कॉल वगैरे आला तर कोणी हे करू नका. सगळे हुशारच आहेत म्हणा, पण कसं कधी कोण ना कोण असं म्हणजे फसतं चुकून गलतीनं. तर असं झालं तर मी तर लई अशा बाबतीत हे असते, कारण हे मला सांगूनच यांनी ठेवलं आहे. असं बिलकुल कोणाचा कॉल आला तरी उचलायचं नाही, पण मी आलेला कॉल कळत नाही ना कोणाचा आहे म्हणून, तर मी कॉल उचलते. पण असं काही असेल तर लगेच मी कट करते, त्यांचं काही ऐकून बिलकुल घेत पण नाही. तर इथं आमचं जेवण तर सगळं झालंच होतं, पण काय झालं, ह्यांना लई भूक लागली. त्यामुळे हे मला बोलले की मला तर जेवायला दे. मग त्यांना जेवायला दिलं आणि दही होतं, ते दही पण देऊन टाकलं. आणि काय एक प्रकारची भाजी नाही असते आमच्यात, खरं 100 प्रकार करावं लागतात. आणि इथं ते दिवेशला तर बोलले मी तू पण जेव. तर आता भजी आहे, कालवण आहे आणि दही आहे, तरी त्याला ते काही नको, त्याला फक्त केचप पाहिजे होता. तर त्यानं केचपसोबतच जेवण वगैरे केलं. आणि तर इथं आम्हाला कवर वगैरे घालायचे होते. तर स्कूलमधनं म्हणजे त्याने सगळं लिहूनच म्हणजे प्रिंटच त्याने दिली होती आणि ते सगळं त्यांनी आणायला सांगितलं होतं स्कूलवाल्यांनीच. तर सगळं आणून ठेवलं होतं, पण ते असं झालं होतं की आमच्या दोघांच्यात तू घालते का मी घालू, तू घालते का मी घालू, असं चाललं होतं सगळं. तर म्हणलं जाऊ देत आता घालूनच टाकावं, कारण मला एवढं काय व्यवस्थित जमत नाही ते कवर घालायला. आणि मी स्वतः शाळेला होते तेव्हा मी स्वतः कधी नाही घातला कवर, कारण माझे वडीलच घालायचे, कारण मला ते नाहीच जमत. कारण आता रे कसं तरी आता ते म्हणजे घातलंच आणि त्याला असं वाटत होतं की मीच घालावं, म्हणजे त्यानंच घालावा. तर त्याला मी बोलले की इथं मला वेळ नाही खरं तुझ्याबरोबर टाईमपास करायला, कारण त्याचं काही एक कवर त्याला घालायला दिला खरं, पण त्यानं एवढा छोटा कट केला की ते वायाच गेला. त्यामुळे त्याला बोलले की तू शांत बस, मला घालून घेऊ दे पटकन. आणि दोघांची मस्ती चालली होती, असं काही करायला घेतलं की काही करू देत नाही काही नाही. तर बारका तर एक नंबरचा आगाव आहे आणि काहीच म्हणजे काहीच नाही करू देत, नुसतं हे वड ते वड चालू असतं त्याचं खरं. आणि इथं मग कवर वगैरे घालून झाले त्याच्या. आणि इथं त्याला मी म्हटलं बाबा काहीतरी त्याला टाईमपासला दिवेशला बोलले, कारण तो काहीच करू देत नव्हता. मग ते चिवडा होता, ते चिवड्याचा त्यानं पुडा त्याला दिला खायला. आणि कशाचं का खातो आहे ते डिशमध्ये एका दिला, तर त्यानं सगळ्या घरात चिवडा करून ठेवला होता. आणि त्याचं खाणं थोडं पण सगळं सांडणं जास्त असतं, तर ते सगळ्याच लहान मुलांचं खरं तसं राहतं. तर गेल्या वर्षी दिव्यांशला म्हणजे काही कवर वगैरे नव्हतं घातलं, तर त्यानं नोटबुक आणि ते बुक्स आहेत त्याची अशी कंडिशन करून ठेवली होती की विचारायला नको. तर एकाचं तर कवरच नव्हतं, तर एकाचं तर वेगळंच काहीतरी झालेलं होतं, सगळं पार्ट वेगळं करून ठेवलं होतं. तर यावेळेस त्यांना म्हटलं की काही पण करायचं, कवर घालायचं, नाहीतर एक महिनाभर लई झालं ते व्यवस्थित राहिला. सगळे नोटबुक पुस्तकं ते सगळे जे आहे तेवढं 1 महिना भरपूर झाला, ते ठीकठाक राहिला. तिथनं पुढं मग ते हे फाटतंय ते फाटतंय. आणि बारकापणे त्याच्या हाताला लागलं की जोवर फाटत नाही त्यावर ते सोडणार. तरी तर आता ऊन पण पडायला लागलं आहे आणि पाऊस पडला की जरा थोडंसं बरं वाटतंय, आणि परत ऊन झालं की गरमी परत तशीच चालू आहे. काय झालं गाडीचा? गाडीची आमचा पाय भाजला. तेवढ्यासाठी ना काकाने ना हे केलं, तेवढ्यासाठी ना काकाने ना तिथं सायकलला गेलं, हळूहळू गाडी चालवत होते, तेवढे पण स्पीड वाढून तरी पण. आणि नंतर ना काका कसं तिथपर्यंत आहे त्या दुकानपर्यंत दीदी कोण होती? हां, परिस्थिती ना. लागलं का तुम्हाला? भाजलं सगळ्या मुलांना? तुला किती लागलं? तर तो सांगत होता की असं झालं म्हणून.
तर तरी पण त्याच्यावर मी एवढासा जास्त विश्वास नाही ठेवला की झालं काय म्हणून. कारण म्हणजे सांगितलं ना खरं बरोबरच, पण म्हणलं व्यवस्थित आपण स्वतः विचारावं. कारण विचारलं मी त्या भैयांना कॉल केला तर ते बोलले एवढं जास्त नाही काय झालं, तर आहे सगळं ठीकठाक आहे, तर मुलांना एवढं काय लागलं वगैरे नाही. तर दिव्यांच्या पायाला थोडंसं तळपायाला थोडंसं लागलं बोलतो आहे. आणि इथं मग थोडंसं ऊन पडलं की मी लगेच पटकन बाहेर कपडे सुकायला टाकते. आणि वरती रूम असल्याचा खरं सगळ्यात मोठा हा फायदा असतो. तर वरती ऊन पडलं की लगेच पटकन सुकायला टाकायला पण येतं. आणि पाऊस जरा पडायला लागला की लगेच आतमध्ये पण घेता येतात कपडे. नाहीतर काय होतं, जर खाली रूम असेल तर वरती येईपर्यंत ते पाऊस आला की सगळं परत खाली घेऊन जा, ते लई मग उचापत असते. आणि आम्ही जेव्हा पहिल्या रूममध्ये होतो ना राहायला, तिकडं तसंच झालं होतं. जे खाली होतं राहायला आणि वरती ओनर होते राहायला. तर खाली पण त्यांचं कसं होतं की पाठीमागं आहे ना मोठाच्या मोठा स्पेस होता. तर मग ते कपडे वगैरे सुकवायला एकदम असं बरं पडायचं. तसं इथं काही नाही आहे, स्पेस वगैरे बाहेर समोरच आहे. आणि मग तिथं मग पावसामध्ये थोडं अडचण होती, पण कसं काही नाही काही ॲडजस्टमेंट करावीच लागते. तर इथं हा दिव्य आहे, तो दिव्यांशी वाट बघत होता मोठ्या भावाची त्याच्या. आणि गाडीचा हॉर्न कुठलाही आवाज आला की लगेचच त्याचं म्हणजे खिडकीत चेअरवर चढून उभा राहतोच की दादा 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 करत. आणि त्यावेळेस बरोबर ते म्हणजे आलेलंच असतं दिव्यांश, त्याला म्हणजे सवय झाली त्या टायमिंगची. त्या हॉर्नचा त्याचा आवाज कानात बसला आणि बरोबर त्या टायमिंगला उभा राहतो. तर इथं भयंकर पावसानं सुरुवात केली होती, भयंकर म्हणजे खूप मोठा पाऊस पडला. इथेच मी आजचा माझा व्लॉग थांबवते. तर कसा वाटला व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.